भयाद्रणादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात की तू असं समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत मिसळून जाईल. अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ ततो दुःखतरं नु किम. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? तात्पर्य: प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यांनाच साजेशी आहे असे म्हणतात. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेचा विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठं कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होता आले असते. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्ण भावनाभावित कार्यांमध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांसारख्या विचारांना अजिबात धारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्ये बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही. असे सांगितले जाते की देवर्षी भूतान्म नृणान् पितॄणां न किंकरो नायम ऋणी च राजन. सर्वात्मना यः शरणं गतो मुकुंदं परिहृत्यं कर्तम्. इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, ज्ञातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋण त्याच्यावर राहत नाही. हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां ऋणु बुद्ध्याय युक्तो यया पार्थं कर्मबंधं प्रहास्यहि.
आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊन जाशील. तात्पर्य: वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूपस्थितीची माहिती सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्त्वज्ञान होय. योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण त्याला वाटले होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगवायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतांसहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच आहे. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील, कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्त्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्त्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तोतया कपिलांच्या सांख्य तत्त्वज्ञानाचा या सांख्य तत्त्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्त्वज्ञानाचाही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्त्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्तीखातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो. या मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेकानेक जन्मांतर इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्याची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला. शिष्यस्तेहम शाधी माम त्वं प्रपन्नम. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोगयुक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे असेल तर केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही, कारण जो भगवंतांच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात
कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यांनाच भक्त आणि भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या सांख्य तत्त्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्ययोगाचा नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही गैरसमजूत घेऊ नये. तसेच त्या काळी त्या नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्त्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्त्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयांशी अजिबात संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्त्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरीसुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्त्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म विशेषत्वे कुटुंबप्राप्ती आणि भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मांमध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णांप्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते, नाही तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करण्याचे कर्म जरी पूर्णपणे राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सुरू होते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्यावाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंतांच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. यासंबंधी
श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरें भजन्न पक्वोऽथ पतेततो यदि यत्र क्व वाभद्रमभूदमुष्यं किं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. जर एखादा आपल्या नियत कर्मांचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर त्यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे, आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याला काय फायदा होणार आहे. किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्माच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ आहे. भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो, परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हान्नतान्नश्च बुद्धयोय व्यवसायिनाम. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तात्पर्य: कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वासालाच व्यवसायित्मका बुद्धी म्हटले जाते. चैतन्य चरितामृतमध्ये सांगितले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढच निश्चय कृष्णे भक्ती केले सर्व कर्म कृत हय. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंशपरंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा ज्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कर्मामध्ये चांगले फळ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती हे एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहे. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचवले, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब आणि समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी
मनुष्याने श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढनिश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरूच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरुवाष्टकामध्ये सांगतात की आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनाप्रेत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्मक बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तींची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढनिश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यं विपश्चित वेदवादरता पार्थं नान्यदस्तीति वादिनः कामात्मानं स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. अल्पज्ञ लोक वेदांमध्ये अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. तात्पर्य: सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावरच अत्यंत आसक्त असतात. स्वर्गलोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्ठोम यज्ञ सांगण्यात आले आहे. जो स्वर्गलोकांची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे. जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्या प्रकारे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात, कारण त्यांना अशा प्रकारचे आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगामुळे आकर्षिले जातात. वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम, सोममृता, अभूम आणि अक्षयम हवे चातुर्मास्याजिन सुकृत भवती. जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरस पान करण्यास पात्र ठरतात. ह्या पृथ्वीवरही काहीजण सोमरस पान करून धष्टपुष्ट आणि इंद्रियतृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधींमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोग व्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदनकानन नावाची उद्याने आहेत. जसे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते, असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोलूप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तिथेच असतात. भोगैश्वर प्रसत्तानां तयापचेतसां व्यवसायित्मिका बुद्धी सामधो न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती
आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य: समाधी म्हणजे स्थिर मन होय. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले जात आहे की सम्यगम अधीयते स्मिन्दात्मत्वयाथात्म्यम्. जेव्हा मन आत्मज्ञानाच्या मध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगुर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशीच झालेले असतात. त्रैगुण्यम विषया वेदा निस्त्रैगुण्यम भवार्जुन निर्दंतो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण कर. तात्पर्य: सर्व भौतिक कार्य हे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीक बद्ध करणाऱ्या कर्मफलप्राप्तींकरिता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः सकाम कर्माचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्त्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्त्वज्ञानाचा आरंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेमध्ये विषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकविण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो अर्थात कर्मकांडांचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहे. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांतून सहनशील होऊन मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाबाधित होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो.